तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं संडे टू संडे ब्लॉगमध्ये. सकाळी 7 वाजता दुकान खोलली आणि त्यानंतर आला होता अमृत. दादा मला दूध दे म्हणलं, थांब जरासं शकून घे, थंडी फार वाजते. त्याला शकाला लावाशी दीदी आली होती. दीदी म्हणे दादा मला एक बिस्किटचा पुडा दे. म्हणलं चाल बाई तुला देतो पहिले. मग लगेच बिस्किटचा पुडा घेतला. म्हणलं कोणता द्यायचा? म्हणे पतंजली बिस्किट घेतला, तिला दिला. ती म्हणे दादा पैसे घे. म्हणलं दे. तिला दिल्यावर अमृत म्हणे दादा मला पण देऊन टाक दूध. अमृतला दूध देऊन दर्शक बसला होतो, पाहत होतो कस्टमरची वाट. कारण की कस्टमर काय येणार नव्हते. 7:30 झाले होते. 8 वाजता आले होते काका. 8 वाजल्यानंतर झाले होते कस्टमर कंटिन्यू चालू. त्यानंतर आपण व्हिडिओ घेतला डायरेक्ट 11 वाजता प्रतीक आल्यावर. कारण की कस्टमर चालू होते त्यामुळे आपण काही व्हिडिओ घेतला नाही. प्रतीक हाय करतो म्हणलं, हाय प्रतीक. 11:30 वाजता डेअरी बंद केली कारण की आज होता आम्हाला आदित्य कोण नाश्ता. त्यानंतर आम्ही आलो होतो डायरेक्ट पोह्याच्या सेंटरवर. आदित्य सांगत होता नाश्ता. आदित्य उभा होता साईडला. आदित्यला पण घेतलं. त्यामध्ये आम्ही केला पोह्याचा नाश्ता. त्याच्याकडून नाश्ता करून तो असं भामट्यासारखा निघून चालला होता आणि मी तिथे वटणं उभं होतो. म्हणलं स्वतःवर पण एकदा कॅमेरा फिरून घेऊ. एकदा कॅमेरा फिरून घेतला. तिथून आलो होतो घरी पण आले ताईने आणली ती समोसा आणि कचोरी. म्हणलं आज तर चांगलंच जमून गेलं भाई, काही घरचं खायचं कामच नाही रे. समोसा कचोरी खाऊन घेतली. थोड्याच वेळानंतर वाल्मिक आला होता. वाल्मिक म्हणत होता दादा मला बघ तिने कशी रील शेअर केली. म्हणलं दाखव बाबा, कारण की त्याचा फार मोठा प्रश्न राहतो. तो कोणत्याही गोष्टीला फार सिरियस घेतो. म्हणलं दाखव कोणती रील दाखवली तिनं. तुम्हालाही दाखवतो बघा तुम्ही पण. त्याने ती रील दाखल्यावर मी त्याला चिडवत होतो. आम्हाला जायचं होतं बाहेर. त्याच्यानंतर गाडीत पण त्याला त्याचा मित्राचा फोन आला. तुम्ही ऐकू शकता ते काय सांगितलं. मला मेसेज राहिले म्हणते की ती यार मी त्याला बोलले होते, ते चुकून झालं माझ्याकडून. आयडिओ त्याला पण तुम्ही बोललो होता असं तसं, तू त्याला बोलला का? त्यानंतर 4 वाजता आलो होतो. दुकान वगैरे उघडून घेतली. दुकान उघड्या प्रतीक आला होता. 7 वाजता यायले म्हणे दादा लय मोठं मॅटर होणार. पण मी काही सिरियस घेतले नाहीत का त्यांना म्हणलं थांबा तुमचा व्हिडिओ घेतो. पण त्यानंतर खरंच थोडं मोठं मॅटर झालं होतं दुकानासमोर. तुम्हाला दाखवतो मी आता पुढच्या व्हिडिओत बघा तुम्ही. हे बघा फार मोठं मॅटर इकडे काहीतरी मॅटर झालं होतं. पण इतकं काही कळलं नाही, लांब होतं. त्यामुळे मी तर हसू गेलो त्या भांडणात तिकडे पाहासाठी. गाड़ी स्टार्ट कर। हम फर्स्ट त्यानंतर 8:30 वाजता आला तो भालू. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं? त्यानंतर आली ती आपली ब्रेड लाद्यांची गाडी होती समोर उभी. मी अर्धा सामान काउंटरवर पडलेलो होतो. अर्धा सामान मी वरती लावून घेतलेलं होतं. 9:30 वाजता लाईट गेली होती आणि यांची चालू होती भांडणं. मी 9:30ला दुकान बंद केली होती कारण की 9:30ला लाईट गेली होती. त्यानंतर त्यांच्यासोबत थोडासा धिंगाणा घातला तिथं बसून आणि मी चाललो होतो नंतर घरी. हे लाईट पाहून मला लहानपणीची आठवण येते कारण की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या गल्लीत असेच छोटे छोटे लाल पिवळे लाईट होते. घरी आल्यावर प्रज्वल बघत होता फोन. त्याला म्हटलं बघ तू फोन. तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय हनुमान.